तसं तर माझं खरं नाव दवेश आहे, पण लोक मला कर्जबाजारी म्हणून ओळखतात. हे कर्जबाजारी, हे उधारीचेन, हे फुकट्या, हे फुकट्या, हे तुमचा बाप फुकट्या. माझ्या पूर्ण फ्रेंड सर्कल मध्ये असा एक पण मुलगा नसेल ज्याच्याकडून मी कधी पैसे उधार घेतले नसते. ऐक ना भाई, एक 500 रुपये मिळतील का? 2 दिवसात देतो. एक 1000 रुपये मिळतील का? 1000 रुपये सॅलरी झाली की देतो ना तुला. लगेच देतो. आहेत का 1000 रुपये? हा जो समाज आहे ना, तो आम्हा कर्जबाजारी लोकांना खूपच वाईट नजरेने बघतो. हे जे कर्जबाजारी लोक आहेत ना, समाजाला कलंक आहेत, कलंक. पण मैत्रीच्या पीओव्हीने बघाल ना, तर आम्ही पैसे घेतो त्यासाठी का तर मैत्री टिकावी. हे भाई, अरे देवासारखा भेटलास रे. एक 500 रुपये आहेत का यार? खूप अर्जंट काम आहे मला यार, 2 दिवसात देतो ना तुला. कर्जबाजारी होणं हे काय सोपं काम नाही. तुम्हाला कन्सिस्टंटली पैसे मागावे लागतात. लोक काय बोलतील, काय नाही बोलतील, मागून कोण किती शिव्या घालतोय याचा विचार न करता जर तुम्ही पैसे मागत असाल ना, तरच तुम्ही खरे कर्जबाजारी व्हाल, नाहीतर नाही. मला तर खूपदा किती लोकांनी म्हटलं की पैसे नाही आहेत, पैसे नाही आहेत, पण तरी मी तिथे उभा राहिलो. परत 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 निर्लज्जासारखं पैसे मागितले आणि मग मला पैसे मिळाले. नाहीत रे. अरे बग ना, एक काहीतरी असेल तुझ्याकडे यार. असं दिले नसते. अरे भाई 200 तर पण चालतील यार. नाहीत. अरे भाई खरंच अर्जंट आहे यार. एखाद्याच्या खिशातून पैसे काढून घेणं हे काही सोपं काम नाहीये. तुम्हाला कितीतरी वेगवेगळे बहाणे द्यावे लागतात, काय काय बोलावं लागतं, तेव्हा जाऊन तुम्हाला एक 5-50 त्याच्याकडून मिळतील, नाही तर तेही नाही. अरे यार तुला माहिती आहे ना गोळ्यांचा खर्च किती असतो यार. दे ना यार, एक 100 तरी असतील ना यार. सॅलरी आली की लगेच देतो ना तुला. 1 तारखेला सॅलरी, 2 तारखेला क्लिअर करतो तुझा भाई. बस काय इतका काही विश्वास नाही का भाई? दे ना यार काहीतरी. हे माझा भाई, हे राजा बेटा, दे ना यार. हा बघा, हा सिद्धू आहे. हा वर्षभरात मला कधी फोन नाही करत, पण जस्ट बिकॉज याच्याकडून मी पैसे उधार घेतलेत आणि रिटर्न नाही केलेत ना, म्हणून हा मला सारखा फोन करतो. हे दवेश भेटतो काय तुला? अरे तू माझे पैसे घेऊन गेलाय रे. अरे फोन पण नाही उचलत आहे. अरे तू 1 नंबरचा फुकटा आहे. काय तुझे पण पैसे घेऊन गेलाय? आणि माझे सगळेच मित्र खूप साधे आहेत. मी जेव्हा त्यांच्याकडून पैसे उधार मागितले आहेत ना, त्यांनी कधी मला नकार नाही दिलाय, डायरेक्ट ट्रान्सफर करतात. पण जेव्हा त्यांचेच पैसे माझ्याकडून परत मागायची वेळ येते ना, तेव्हा कोणीच पुढे येत नाही. का माहिती काल असतात.